श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. 3 मार्च 2026 रोजी दुपारी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे आणि त्याचा मोठा परिणाम जाणवेल. तसेच याचा सूतक काळही मान्य आहे. चंद्रग्रहण लवकरच लागणार आहे आणि या ग्रहणाचा परिणाम सर्व 12 राशींवर महत्त्वाचा होणार आहे. परंतु 3 मार्चचे हे चंद्रग्रहण एका राशीसाठी अधिक त्रासदायक ठरू शकते. ती रास कोणती आहे पाहूयात. त्याचबरोबर या 4 राशींनाही सावध राहण्याची गरज आहे. सिंह राशी व्यतिरिक्त मेष, कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांनीही चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष काळजी घ्यावी. चंद्रग्रहणाचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. धनहानी किंवा मानहानी होण्याची शक्यता आहे. अपघात किंवा आजार होण्याचीही भीती आहे. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतात. 3 राशींसाठी चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. वृषभ, मिथुन आणि तुळ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ परिणाम देऊ शकते. या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची वेळ आली आहे. अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभ होऊ शकतो. प्रेम जीवन आणि कुटुंबात आनंदाचे क्षण येतील. बाकी राशीवर ग्रहणाचा मिश्र परिणाम दिसून येईल. चंद्रग्रहणाच्या वाईट परिणामांपासून वाचण्यासाठी काही उपाय आहेत. चंद्रग्रहणाच्या वाईट परिणामांपासून वाचण्यासाठी ग्रहणाच्या काळात शक्यतो बाहेर जाणे टाळावे. मंत्र जप करावा किंवा देवाचे स्मरण करावे. कोणतेही धोकादायक काम करू नये. ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे आणि घरात गंगाजल शिंपडावे. तसेच मंदिरात किंवा गरजू लोकांना दान करावे. चंद्रग्रहणानंतर तांदूळ, साखर, दूध, मोती आणि पांढरे कपडे दान करणे विशेष शुभ मानले जाते. मीन राशीच्या गोचर कुंडलीतील 6व्या भावात ग्रहण लागत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत पूर्णपणे सावध राहा. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहा. आपल्या कामावर लक्ष द्या. कामात शिस्त आणि नियमितपणे ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक प्रगतीचे संकेत दिसत आहेत. 2026 मध्ये सिंह राशीत लागणारे हे चंद्रग्रहण असल्याने या राशीच्या लोकांवर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी ग्रहणाच्या दिवशी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. विनाकारण कोणताही धोका घेऊ नये. प्रेमसंबंधामध्येही काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तर श्रोतेहो, तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा.